नमस्कार. आजच्या या माहिती सत्रात आपण जनगणना 2027च्या HLO म्हणजेच घर यादी मोबाईल ॲपबद्दल अगदी सविस्तर बोलणार आहोत. ॲप इन्स्टॉल करण्यापासून ते त्याचा सुरुवातीचा सेटअप कसा करायचा हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपल्या आजच्या या प्रवासात आपण 6 मुख्य टप्पे बघणार आहोत. ॲप इन्स्टॉलेशनपासून ते पहिली नोंदणी, OTP, पिन सेट करणं, घर यादी, गट आणि इतर काही महत्त्वाचे पर्याय. एकदम सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे, त्यामुळे काळजी नसावी. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, पूर्व आवश्यकता आणि ॲप इन्स्टॉलेशन. आता ॲप इन्स्टॉल करण्याआधी आपला मोबाईल या कामासाठी रेडी असायला हवा, बरोबर? त्यासाठी iOSची 15वी किंवा अँड्रॉइडची 12वी आवृत्ती फोनमध्ये असणं आवश्यक आहे. रॅम किमान 4 GB असावी, पण जर 8 GB असेल तर ॲप एकदम स्मूथ चालेल. आणि हो, पुढे जाऊन नकाशे व्यवस्थित बघता यावेत म्हणून फोनमध्ये PDF व्ह्यूअर नक्की इन्स्टॉल केलेला असू द्या. ही अगदी मस्ट आहे. हे ॲप कुठूनही डाउनलोड करून चालणार नाही. सुरक्षेचा प्रश्न आहे ना. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर जाऊन ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल इंडियाचं अधिकृत सेन्सस 2027 हाऊस लिस्ट ॲपच डाउनलोड करायचंय. आणि आणखी एक महत्त्वाची खूण सांगतो, अधिकृत SMS अलर्ट्स नेहमी RGICEN या नावानेच येतील. हे नाव पक्क लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया दुसऱ्या भागाकडे, पहिली नोंदणी आणि भाषेची निवड. ही नोंदणी प्रक्रिया 3 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. पहिला म्हणजे तुमच्याकडे चालू इंटरनेट कनेक्शन असायला हवं. दुसरं, OTPद्वारे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच MFA वापरून डिव्हाइस बाइंड करणं. आणि तिसरं म्हणजे ऑफलाईन डेटा सिंक. एक छान गोष्ट म्हणजे फक्त पहिल्यांदा नोंदणी करताना आणि शेवटी डेटा सिंक करतानाच तुम्हाला इंटरनेटची गरज भासेल. बाकी प्रत्यक्ष काम करताना ॲप अगदी व्यवस्थित ऑफलाईन मोडमध्ये चालतं. ॲप पहिल्यांदा उघडलं की सुरुवातीला तुम्हाला युजर ID टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्हाला सोयीची वाटेल ती भाषा निवडायची आहे. पहिल्यांदा नोंदणी करताना भाषा निवडणं इथे अनिवार्य आहे. आता इथे एक गोष्ट अगदी गांभीर्याने घ्या. तुम्ही जी भाषा एकदा निवडाल आणि कन्फर्म कराल ती नंतर अजिबात बदलता येणार नाही. होय, ॲप डिलीट करून पुन्हा इन्स्टॉल केलं तरीही भाषा तीच राहील. त्यामुळे कोणतीही घाई न करता तुम्हाला ज्या भाषेत काम करणं सर्वात सोयीचं वाटेल तीच भाषा निश्चित करा. तुम्ही भाषा निवडली की लगेच एक अलर्ट किंवा पॉपअप तुमच्या समोर येईल. तो काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला खात्री असेल तरच कन्फर्मवर क्लिक करा. पण समजा चुकून दुसरीच भाषा निवडली गेली असेल तर घाबरू नका. तिथेच चेंज लँग्वेजचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा आणि भाषा वेळीच बदलून घ्या. तिसरा टप्पा OTP पडताळणी आणि पासवर्ड. भाषा एकदा निश्चित झाली की तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो आलेला OTP अचूकपणे टाकायचा आणि OTP तपासा वर क्लिक करायचं. हे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन खूप गरजेचं आहे, कारण यामुळे तुमचं डिव्हाइस पूर्णपणे सुरक्षित होतं आणि कोणीही अनधिकृत व्यक्ती त्यात प्रवेश करू शकत नाही. OTP बरोबर असल्याची पडताळणी झाली की ॲप तुम्हाला पासवर्ड विचारेल. इथे तुमचा नोंदणीकृत पासवर्ड टाका आणि सबमिट बटन दाबा. झाली तुमची डिव्हाइस नोंदणी पूर्ण. आणि याचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? रोज ॲप उघडताना तुम्हाला OTPची वाट बघत बसावं लागणार नाही. चौथा भाग, सुरक्षितेसाठी पिन सेट करणे. पहिली यशस्वी नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला झटपट ॲप उघडता यावं म्हणून एक पिन सेट करावा लागतो. सुरक्षेसाठी हा पिन तुम्हाला सलग 2दा टाकावा लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ॲपमधून मॅन्युअली लॉग आउट करत नाही तोपर्यंत रोज ॲप उघडण्यासाठी हाच पिन तुमची मास्टर की असणार आहे. त्यामुळे असा पिन ठेवा जो तुमच्या कायम लक्षात राहील. आता वळूया 5व्या भागाकडे, घरा यादीत गट आणि स्थान तपशील. लॉग इन झाल्यावर जो डॅशबोर्ड येईल याला आपण स्थान तपशील किंवा लोकेशन पर्टिक्युलर्स म्हणतो. यात राज्य, जिल्हा, तहसील, शहर किंवा गाव आणि वॉर्ड कोड अशी अगदी बारीक सारीक माहिती असते. काम सुरू करण्यापूर्वी ही सगळी माहिती तुमच्या अधिकृत नियुक्तीपत्रासोबत नक्की तपासून बघा, म्हणजे आपण योग्य विभागातच काम सुरू करतोय ना याची खात्री होईल. आता हा HLB किंवा घरयादी गट म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत तुम्हाला डेटा गोळा करण्यासाठी नेमून दिलेला तो एक विशिष्ट भौगोलिक भाग असतो. समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त घरयादी गट दिले असतील तर काळजीचं कारण नाही. डॅशबोर्डवरच एका ड्रॉपडाऊन यादीमधून तुम्ही ते सहजपणे निवडू किंवा बदलू शकता. ह्याच डॅशबोर्डवर तुम्हाला इमारती आणि गणना घरांची अंदाजित संख्या दिसेल. पण जर प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर तुम्हाला वेगळीच परिस्थिती दिसली तर नकाशानुसार तुम्ही हे आकडे एडिट करू शकता. आणि एक अगदी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी रिफ्रेश बटनावर नक्की दाबा. म्हणजे मोबाईलमध्ये सर्व आवश्यक सीड्स म्हणजेच स्टेटस ऑफ एन्युमरेशन ID लगेच अपडेट होतील.
आता आपला शेवटचा म्हणजे 6वा भाग, पासवर्ड बदलणे आणि इतर पर्याय. ॲपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या हॅम्बर्गर मेनूवर क्लिक केलं की अनेक छान पर्याय ओपन होतात, जसं की किती SEIDs डाउनलोड झालेत ते पाहणं, घरयादी गटाचे नकाशे डाउनलोड करणं आणि काम झाल्यावर लॉगआउट करणं. अर्थात नकाशे पाहण्यासाठी तुमच्या फोनमध्ये PDF व्ह्यूअर असायलाच हवं, ज्याबद्दल आपण मगाशी बोललो होतो. पासवर्ड विसरणं आणि तो सुरक्षितेसाठी बदलणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्हाला सुरुवातीच्या लॉग इन स्क्रीनवर जाऊन फॉगॉट पासवर्ड निवडावा लागेल. तिथे युजर ID आणि OTP वापरून तुम्ही तो रिसेट करू शकता. पण जर तुम्हाला तुमचा पासवर्ड आधीच माहिती आहे आणि तो फक्त सुरक्षितेसाठी बदलायचा आहे, तर ॲपमध्ये लॉग इन करून हॅम्बर्गर मेनूमधला चेंज पासवर्ड हा पर्याय तुम्ही वापरू शकता. पासवर्ड बदलताना एक अत्यंत महत्त्वाची अट नेहमी ध्यानात ठेवा. पासवर्ड फक्त त्याच डिव्हाइसवरून बदलता येतो जे आधीपासून रजिस्टर किंवा बाइंड केलेला आहे. जर डिव्हाइस रजिस्टर नसेल आणि तरीही तुम्हाला पासवर्ड बदलायचा असेल तर तुम्ही ॲपमधून ते करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला थेट CMS पोर्टलशी संपर्क साधावा लागेल. तर आता आपली सगळी तांत्रिक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. ॲप अगदी सुरक्षितपणे इन्स्टॉल झाले आणि पहिला घरयादी गट म्हणजेच HLB सुद्धा नेमून मिळालाय. काय मग, जनगणना 2027च्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अचूक डेटा संकलनाच्या मोठ्या जबाबदारीसाठी आता आपण सर्वजण पूर्णपणे सज्ज आहोत का? मला खात्री आहे की या माहितीच्या आधारे तुमचं प्रत्यक्ष काम अगदी निर्दोष आणि वेळेत पार पडेल. राष्ट्राच्या या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होणाऱ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.